दिलेल्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती हा टॉपिक समजावून घेण्यासाठी आपल्याला काही उदाहरणांचा आधार घ्यावा लागेल। पहिलं उदाहरण आहे, या पद्धतीची आकृती दिली असेल आणि या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती हे आपल्याला पर्यायापैकी शोधायचं आहे। तर हे शोधण्यासाठी अगदी सोपी पद्धती आहे। यासाठी आपण सर्वात अगोदर आडव्या आणि उभ्या अशा दोनही ओळींसाठी क्रमांक देऊन घेणार आहोत। पहिल्या आडव्या ओळींमध्ये आणि पहिल्या उभ्या ओळींमध्ये क्रमाने नंबर देऊन घेणार आहोत। आता हे जे दिलेले नंबर आहे ते दिलेल्या नंबरपैकी शेवटच्या अंकांची आपण जोडी लावणार आहोत। म्हणजे हे दोन शेवटचे अंक आहेत, 2 आणि 2। या 2 आणि 2 या अंकांचा आपल्याला पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे, 2 दुणे 4। आता हा जो उरलेला 1 आहे तो त्यामध्ये ॲड करायचा आणि त्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे। बेरीज येते 5। म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 5 चौरस आहेत। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आपल्याला इथं काढता येतं। त्याच पद्धतीने आपण 2 नंबरचं उदाहरण समजून घेणार आहोत। 2 नंबरच्या आकृतीप्रमाणे इथं जास्त चौरस असलेली आकृती इथं दिसत आहे। मग अशा वेळी काय करायचं, ठरल्याप्रमाणे आडव्या ओळीला नंबर देऊन घ्यायचे 1 2 3 आणि त्याच पद्धतीने उभ्याला सुद्धा नंबरिंग करायचं 1 2 3। बघा 1 2 3 1 2 3। आता जे शेवटचे अंक आहे त्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या। शेवटून 3 3 2 2 यांच्या दोघांच्या जोड्या लावल्या आणि या दोन्हींचा गुणाकार करायचा आपल्याला। म्हणजेच काय करायचं आहे, 3 गुणिले 3 2 गुणिले 2, 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 2 गुणिले 2 2 दुणे 4 आणि हा जो शेवटचा अंक उरला आहे तो खाली इथं लिहून घ्यायचा आणि या तिघांची बेरीज करायची। 9 अधिक 4 अधिक 1 बरोबर 14। म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 14 चौरस आपल्याला इथं मिळालेले आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2। चौरस मोजण्याचं तिसरं उदाहरण आपण इथं समजून घेणार आहोत। या पद्धतीची आकृती आहे आणि अशी आकृती आली तर चौरस मोजायचे कसे। ठरल्याप्रमाणे आपण आडवे जे रो आहे या आडव्या ओळींना रो असे म्हणतात, उभ्या ओळींना कॉलम असे म्हणतात। आडवे जे रो आहे त्यांना क्रमाने नंबर देऊन घ्यायचे 1 2 3 and 4। 1 ते 4 नंबर दिलेले आहे। तसेच उभ्या कॉलममध्ये सुद्धा आपल्याला नंबर देऊन घ्यायचे 1 2 3 4। आता हे नंबर आपण देऊन घेतलेले आहे। शेवट असणारे जे अंक आहे त्या जोड्या लावायच्या आहेत, 4 आणि 4, 3 आणि 3, 2 आणि 2, 1 ला जोडी नाही। आता ठरल्याप्रमाणे 4 आणि 4 या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 3 आणि 3 या दोघांचा गुणाकार करायचा आहे, 2 आणि 2 या दोघांचा गुणाकार करायचा आहे। आता गुणाकार पहिल्यांदा करून घेऊया। 4 गुणिले 4 4 चौक 16, 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 2 गुणिले 2 2 दुणे 4 आणि जो इथं एक शिल्लक राहिलेला आहे तो घ्यायचा, इथं लिहायचा। 4ही अंकाची म्हणजेच 16 अधिक 9 अधिक 4 अधिक 1 अशा पद्धतीची बेरीज करून घ्यायची आहे। आणि या सगळ्यांची बेरीज जर आपण बघितली तर ती सगळ्यांची बेरीज येते 30। म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण 30 चौरस आपल्याला
मिळतात, म्हणून पर्याय क्रमांक 2. आकृतीमधील चौरसांची संख्या मोजण्यासाठी कधीकधी याही पद्धतीची आकृती दिली जाते. अशा वेळी चौरसांची संख्या अगदी सोप्या पद्धतीने कशी मोजायची, तर ठरल्याप्रमाणे आपण अगोदर रो साठी आपण 1 पासूनचे अंक देऊन घ्यायचे. 1 2 3 4 5 6. त्याच पद्धतीने रो मध्ये सुद्धा 1 पासूनचे अंक लिहून घ्यायचे. आता इथं 1 लिहिलेलंच आहे. 2 3. आता आपण नंबर देऊन घेतलेले आहे. आता यापुढे काय करायचं, तर जे शेवटचे अंक आहे त्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या. शेवटचे अंक आहे 3 आणि 6. त्यानंतरच्या शेवटचे अंक आहे 2 आणि 5. या दोघांच्या जोड्या लावायच्या. आता हे जे अंक आहे याचं काय करायचं ते मी सांगतो. पहिल्यांदा ह्या ज्या जोड्या लावल्यात त्यांचा गुणाकार आपण इथं मांडून घ्यायचा. पहिल्यांदा आहे 3 गुणिले 6 आणि दुसरा आहे 2 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार करून घेऊया. 6 आणि 3 चा गुणाकार. 6 1 6 6 2 12 6 व्यतिरिक्त 18. त्यानंतर यांचा 5 2 10. आता हे जे 4 अंक इथं उरलेले आहेत 1 2 3 4. या उरलेल्या 4 अंकांपैकी जो मोठा अंक असतो, मोठा म्हणजे 4, एवढाच अंक घ्यायचा आणि या ठिकाणी यामध्ये ऍड करायचा. या तिघांची आपल्याला बेरीज करायची आहे. या तिघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 32. म्हणून या आकृतीमध्ये एकूण 32 चौरस आहेत असं आपल्याला पर्यायामध्ये शोधता येतं.